स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास कीडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले। त्या 94 वर्षांच्या होत्या। गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या। मुंबईतील माहीम येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। शालिनीताई पाटील यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे। वसंतदादा पाटील यांच्या राजकीय वाटचालीत त्यांनी खंबीरपणे साथ दिली होती। त्यांच्या निधनानंतर काँग्रेससह विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि समाजातील विविध स्तरांतून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे। शालिनीताई पाटील यांचा राजकीय प्रवास संघर्षपूर्ण आणि चर्चेचा राहिला आहे। वसंतदादा पाटील यांच्याशी विवाहानंतर त्या सक्रिय राजकारणात उतरल्या। 1980च्या दशकात काँग्रेसच्या काळात त्यांनी मंत्रिपद भूषवले। 1981 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री AR अंतुले यांच्या राजीनाम्यास कारणीभूत ठरलेल्या घडामोडींमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते। शालिनीताई पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते। तसेच सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून 1999 ते 2009 या काळात त्या सलग 2 वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या। यापूर्वी 1990 मध्ये जनता दलातून आणि 1995 मध्ये अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती, मात्र त्यावेळी त्यांना यश मिळाले नव्हते। त्यांच्या निधनाने एक अभ्यासू, धाडसी आणि स्पष्ट वक्त्या राजकीय व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले असल्याची भावना व्यक्त होत आहे।